नमस्कार. संजय गांधी निराधार अनुदान योजना या योजनेअंतर्गत पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना मिळणारा जो हप्ता आहे, सध्या नोव्हेंबर महिन्यासाठी सुद्धा 50 ते 60% लाभार्थ्यांना मिळाला नव्हता. डिसेंबर महिन्यासाठीचा जी-आर आजची 20 तारीख उलटली तरीसुद्धा आलेला नाही आहे. निराधार लाभार्थी यामध्ये लाभ घेणारे दिव्यांग लाभार्थी असतील, त्याचबरोबर लाभ घेणारे जे ज्येष्ठ नागरिक आहेत, निराधार लाभार्थी, त्याचबरोबर यामध्ये विधवा महिला आणि श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना अशा विविध योजनेसाठी निराधार योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना दरमहा 1500 आणि दिव्यांगांना 2500 इतका लाभ दिला जातो. मात्र ह्या महिन्यामध्ये गेल्या महिन्यापासूनच गोंधळ आहे. गेल्या महिन्यामध्ये 50 ते 60% लाभार्थी या लाभापासून वंचित आहेत. त्याचबरोबर या महिन्याचा तर शासन निर्णयच आलेला नाही आहे. सगळ्या लाभार्थ्यांचा एकच प्रश्न आहे. कमेंट असेल, कॉल असेल, SMS असेल, हा येत आहे की कधीपर्यंत लाभ जो आहे मिळणार आहे. असे लाभार्थी आहेत, निराधार लाभार्थी, या हप्त्यावर त्यांचं जे जीवन आहे हे अवलंबून असतं. त्यामुळे अत्यंत महत्त्वाची अशी अपडेट पाहणार आहोत. नोव्हेंबर महिन्यासाठीचा हप्ता मिळाला नाही, त्यांना नोव्हेंबर आणि डिसेंबर एकत्रित 3,000 आणि दिव्यांग लाभार्थ्यांना 5,000 दोन्ही महिन्याचे एकत्रित येतील का नाही? कशा पद्धतीने ही माहिती आपण पाहणार आहोत. कधीपर्यंत जी-आर येऊ शकतो? कशा पद्धतीने हा जो हप्ता आहे दोन्ही महिन्याचा एकत्रित दिला जाईल का फक्त पुढच्याच महिन्याचा मिळेल? डिसेंबर महिन्यासाठीचा सगळी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. शेवटपर्यंत पाहायचा आहे. त्याचबरोबर नवीन असाल मराठी बिग गाईड या यूट्यूब चॅनलवर तर आत्ताच लगेचच सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून सगळ्या महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. सुरू करूयात. अत्यंत महत्त्वाची अशी अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर तुमच्या समोर पाहू शकता आपण महत्त्वाची माहिती सांगत आहोत. संजय गांधी या योजनेचे जे लाभार्थी आहेत, अनुदान वितरणातील जे विलंब आहे, उशीर हा नक्की का होतोय? याचं नक्की कारण काय आहे? तर महाराष्ट्र राज्यातील संजय गांधी निराधार योजनेचे गरीब निराधार व्यक्तींसाठी राज्य सरकारचे जे अनुदान आहे योजना, लाभार्थ्यांना ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यासाठीचं अनुदान अनेकांना मिळालेलं नाहीये. योजनेच्या सुमारे 40 ते 50% लाभार्थ्यांना या दोन्ही महिन्याचे हप्ते वितरित झाले नाही आहेत. ज्यामुळे आर्थिक तंगी त्यांची निर्माण झाली आहे. त्यांना हप्ते प्राप्त होत नाही आहेत. डिसेंबर महिन्यासाठीचा शासन निर्णय जी-आर अद्याप झालेला नाही आहे. जो कधीच इतका उशिरा आला नव्हता. एवढा उशीर कधीच लागला नव्हता. आत्तापर्यंतचे सर्वाधिक जे उशीर विलंबित जे आहे जी-आर आहे, हा आत्तापर्यंत आलेला आहे. जिथे 1 ते 4 ते 5 वर्षामध्ये इतका उशीर झालेला नव्हता. 10 ते 15 दिवसामध्ये पहिल्या जी-आर यायचा. आता हे का महत्त्वाचं आहे? तर अनुदान निराधार बांधवांसाठी जीवनावश्यक आहे. विलंबांमुळे त्यांच्या औषधं असतील, त्यांचे दैनंदिन गरजा असतील, या भागवता येत नाहीत आणि त्यांना खूप मोठा त्रास होतोय. पाहू शकता बहुतांश लाभार्थ्यांच्या अशा मेसेज आहे की लवकर यावा म्हणून. तर शासनाला सुद्धा आमच्याकडून विनंती आहे की त्यांचा जो लाभ आहे त्यांच्या बँक खात्यावर लवकरात लवकर, जेवढ्या लवकर शक्य होईल तेवढ्या लवकर जमा करावा. तर लाभार्थ्यांचे वारंवार पॅसेज करतात, पण सरकारकडून कोणतीही अधिकृत अपडेट मिळत नाही आहे. तर आपण हेल्पलाईन नंबरला सुद्धा संपर्क केला होता. त्यांनी काय माहिती दिली ते आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत. अत्यंत महत्त्वाचे अपडेट. आता यामध्ये तुम्ही जर निराधार शाखेमध्ये गेलात किंवा यामध्ये यामध्ये जी वेबसाईट आहे त्यावर सुद्धा चौकशी केलीत किंवा कशीही चौकशी केली, त्यामुळे तुम्हाला अधिकृत अशी काहीही माहिती मिळत नाही आहे. त्यामुळे यामध्ये लाभार्थ्यांमध्ये सुद्धा गोंधळ आहे. तर उदाहरण पाहू शकता, 19 तारखेपर्यंत डिसेंबरचा जी-आर हा निघालेला नाही आहे आणि आता ह्याच्या शनिवार, रविवार आहे. 2 दिवस सुट्टीमुळे 21-22 नंतरनं सोमवारी किंवा मंगळवारी सुद्धा 5-6 दिवसांचा विलंब हा होऊ शकतो. ज्यामुळे डिसेंबर वितरण पूर्णपणे या डिसेंबर महिन्यामध्ये येणं जवळ अशक्य दिसतंय. ज्या महिन्यामध्ये आता लगेच जानेवारी महिन्यासाठीचं जी-आर येणं आवश्यक होतं, तर डिसेंबरच्या वितरणाचा जी-आरच आलेला नाही आहे. तर मंत्री आणि शासनाच्या घोषणांमधील कमतरता आहे. यामध्ये मंत्री जे आहेत, दिव्यांग मंत्री, दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे यांनी अधिवेशनामध्ये मोठी घोषणा केली. पण संजय गांधी निराधार किंवा दिव्यांग अनुदान योजनांच्या थकीत रकमाबाबत त्यांनी कोणतंही भाष्य केले नाही. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं होतं एका प्रश्नाचं उत्तर देताना. त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं. मात्र जे मंत्री आहेत अतुल सावे यांनी कोणत्याही पद्धतीने याबाबतची माहिती दिलेली नव्हती. ऑक्टोबर
आणि नोव्हेंबर महिन्याच्या 40 ते 50% थकीत हप्त्याबाबतही कोणतीही माहिती दिलेली नाहीये. त्याचबरोबर शासनाच्या वेबसाईट्स किंवा अधिकृत निराधार योजनेच्या साईटवर कोणतीही परिपत्रक की बाबा इतक्या लवकर या वेळेला तुमचा लेट झालेला आहे, या दिवसापर्यंत येऊ शकतो, इतका लेट येऊ शकतो, अशा कोणत्याही पद्धतीचं परिपत्रक किंवा मेसेज हा जाहीर केला जात नाही, जे अत्यंत आवश्यक आहे. एवढी मोठी योजना राबवली जाते शासनामार्फत, मात्र तशा पद्धतीचं कोणताही परिपत्रक किंवा मेसेज अधिकृत वेबसाईटवर जाहीर केलं जात नाही आणि या कारणामुळे विलंब जो आहे लवकर खात्यात येईल असं सांगितलं जातं. हेल्पलाईन नंबरसुद्धा चांगल्या पद्धतीचे उत्तरं, चांगल्या पद्धतीचा यामध्ये संवाद हा होत नाहीये. मंत्रालय किंवा विभागात फोन केल्यास अधिकाऱ्यांना प्रॉपर या गोष्टीची माहिती नसते. एका अधिकाऱ्याने सांगितलं होतं, की फाईल ही शेवटच्या स्टेपला आहे, सही होईल, पण सुट्टीमुळे जे उशिरा. या पद्धतीची कारणं जी आहेत दिली जात आहेत. म्हणजे सध्या सुट्टी आता शनिवार रविवार, त्यामुळे शासन निर्णय उशिरा येईल. मागच्या आठवड्यामध्ये सुद्धा अशाच पद्धतीने सांगण्यात आलं होतं आणि ह्या आठवड्यामध्ये सुद्धा अशाच पद्धतीची माहिती देण्यात आली आहे. आता हा गोंधळ का आहे? तर वरिष्ठ अधिकारी किंवा कक्ष अधिकाऱ्यांकडे ही सूत्रे आहेत, पण ते मनावर घेत नाहीत. आता यामध्ये मंत्री आणि मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री यांनी लक्ष देणं आवश्यक आहे. मात्र त्या पद्धतीचं लक्ष निराधार योजनेमध्ये दिलं जात नाहीये. ही महत्त्वाची सगळ्या निराधार बांधवांची खंत आहे. तक्रारी ज्या आहेत मंत्रालय, सामाजिक न्याय विभाग, दिव्यांग मंत्रालयापर्यंत पोहोचवल्या, पण कारण मात्र त्यांचं जे आहे लेट येण्याचं, उशीर येण्याचं हा जो प्रॉब्लेम आहे, ही जी समस्या आहे 1 ते 2 वर्षापासून सरळ आहे. गेल्या वर्षीपर्यंत तरी हप्ता हा वेळेवर येत होता. मात्र आत्ता जे हप्त्यासाठीचे जे लाभार्थी आहेत हे सुद्धा वाढलेले आहेत आणि विलंबसुद्धा वाढत चालला आहे. तर हा विलंब डिसेंबरचा जी-आर निघाल्यानंतरही वितरणात 5 ते 6 दिवस घेतात, ज्यामुळे जानेवारी ही जवळ येते आणि साखळी विलंब होतो. म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये कदाचित डिसेंबर महिन्यासाठीचा हप्ता हा येऊ शकतो. त्यामुळे सगळी जी प्रोसेस आहे ही पूर्णपणे शृंखला ही खुटते पाहू शकता. त्यामुळे चुकीच्या पद्धतीने म्हणजे लेट होत जाणार आहे प्रत्येक महिना. आता याचा लाभार्थ्यांवर काय परिणाम होणार? त्यांच्या प्रत्यक्ष तक्रारी काय आहेत? तर ग्राउंड लेव्हलवर चर्चा केल्यास लाभार्थ्यांची औषधं संपली आहेत. म्हणजे जे निराधार लाभार्थी या योजनेवर अवलंबून आहेत, त्यांची औषधं संपली आहेत. त्यांच्यासाठी प्रचंड अशा समस्या आहेत. त्यांची पैशाची खूप गरज असलेले असे लाभार्थी आहेत या योजनेवर जे ते अवलंबून आहेत पूर्णपणे. तर अनेक अनेक लाभार्थी मेसेज करतात, पण सरकार, मंत्री किंवा अधिकारी यावर कधीही काहीही बोलताना दिसत नाही आहेत. आता हे गंभीर का आहे? तर निराधार बांधवांना हे अनुदान आधार आहे आणि विलंबामुळे त्यांचा मानसिक आधार हरवतो आणि रिॲक्शन वाढते. कधीपर्यंत पैसे येणार असं विचारलं जातं. यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून माहिती तर दिली जाते, मात्र 100% जे अपडेटेड खरी माहिती किंवा एक अधिकृत माहिती ही शासनामार्फतच मिळू शकते त्यांना. उदाहरणार्थ पाहू शकता, डिसेंबर 20-25 तारखेला दिले तर जानेवारी उशिरा होईल, ज्यामुळे लाभार्थ्यांचं सतत हे नुकसान होणार आहे. आता मध्ये एक छोटासा सोशल मीडिया मेसेज किंवा अपडेट आहे, या कारणामुळे थांबले. म्हणजे एक ट्विटरवर टाकलं किंवा वेबसाईटवर टाकलं परिपत्रक एवढ्या वेळेपर्यंत येईल. ज्या पद्धतीने सध्या लाडकी बहीण योजनेचे पैसे येणार आहेत, KYC असेल किंवा या सगळ्या गोष्टी ट्विटरवर ज्या आहे शेअर केल्या जातात, त्याच पद्धतीने या योजनेसाठी सुद्धा अशा पद्धतीची माहिती हे देणं आवश्यक आहे. मात्र तशा पद्धतीची कोणतीही अपडेट माहिती शासनामार्फत दिली जात नाहीये. तर शासनाकडे एक विनंती आहे, 2 महिन्याचे जे पैसे आहेत, 2 महिन्याचा जो हप्ता आहे, लाभार्थ्यांना, निराधार बांधवांना एकत्रित त्याचं वितरण करावं. तर व्हिडिओला पाहू शकता, ॲक्शन घेण्याची विनंती आहे. नोव्हेंबरचे 40 ते 50% थकीत लाभार्थी, त्याचबरोबर डिसेंबरचा जी-आर नाही आहे, जानेवारी आता लवकरच सुरू होईल. तर यावर उपाय काय आहे? ऑक्टोबर, नोव्हेंबर किंवा नोव्हेंबर, डिसेंबरचे 2 महिन्याचे जे पैसे आहेत, जे हप्ते आहेत, हे एकत्रित द्यावे, जेणेकरून तो सततचा होणारा विलंब आहे हा टाळता येईल. आता डिसेंबर 1 किंवा 2 किंवा 25-26 तारखेला दिले तर कोणत्या महिन्याचे पैसे मिळत आहेत असा प्रश्नचिन्ह यावर राहणार आहे. त्यामुळे एक महिना जो आहे लाभार्थ्यांना कमी होत जाणार आहे आणि जर डिसेंबर लेट असेल तर डिसेंबर, जानेवारी एकत्र द्या. त्यामुळे लाभार्थ्यांना यामध्ये जो बॅलन्स आहे तो साधता येईल आणि लाभार्थ्यांना स्पष्टता मिळेल आणि त्याचा त्राससुद्धा कमी होईल, की ह्या महिन्याचा हप्ता आलेला आहे, आता काही प्रॉब्लेम नाही आहे, तर डायरेक्टली फेब्रुवारीमध्ये वेळेवर येईल. प्रॉब्लेम काय आहे? तर ऑक्टोबरचा, नोव्हेंबरचं 40 ते 50% थकीत लाभार्थी आहेत. त्यांच्या औषधे, गरजा ह्या भागवल्या जात नाही आहेत. डिसेंबर महिना
जी आर अद्याप नाही आणि सगळ्यात जास्त आत्तापर्यंत उशीर झालेला आहे आणि जानेवारीसुद्धा लेट होण्याची सगळ्यात जास्त शक्यता आहे. वेबसाईटवर कोणताही मेसेज नाही आहे. गोंधळ आहे. तक्रारी केल्या जात आहेत, मात्र तक्रारींना कोणतंही उत्तर दिलं जात नाही. आता याच्यावर सगळ्यांवर उपाय काय आहे? तर 2 महिन्याचा लाभ जो आहे एकत्रित द्या आणि लाभार्थ्यांचं होणारं जे नुकसान आहे, मानसिक असेल, तो त्रास तुम्ही टाळू शकता. तर अशा पद्धतीने शासनाकडे एकच विनंती आहे, की नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यासाठीचा लाभ जो आहे एकत्रित जमा करावा, जेणेकरून लाभार्थ्यांना त्यांचा जो समस्या आहे त्याचं निराकरण होईल. त्याचबरोबर आता जानेवारीसुद्धा लेट होते. त्यामुळे डिसेंबर आणि जानेवारीसुद्धा एकतर नोव्हेंबर किंवा डिसेंबर आणि जानेवारी एकत्रित दिल्या कारणामुळे हा जो प्रॉब्लेम आहे, ही समस्या सॉल्व्ह होऊ शकते. शासनाला सुद्धा पुढचा निधी देण्यासाठी, पुढची जी प्रक्रिया करण्यासाठी वेळ मिळेल आणि त्या वेळेपर्यंत लाभार्थीसुद्धा चांगल्या पद्धतीने निश्चिंत राहतील. तर अशा पद्धतीची आजची महत्त्वाची अपडेट आहे. शासन निर्णय मात्र अद्यापही आलेला नाही आहे. पुढच्या आठवड्यामध्ये येण्याची शक्यता आहे. ज्या पद्धतीने हेल्पलाईन नंबरला आपण कॉल केला होता, त्याने सुद्धा सांगितलेलं आहे, की शेवटच्या टप्प्यामध्ये प्रोसेस असून पुढच्या हप्त्यामध्ये शासन निर्णय नक्की येणार आहे. आता हा शेवटचा हप्ता जो आहे शासन निर्णयासाठीचा, लाभार्थी वाट पाहत आहेत. लवकरच अपडेट आपल्याकडे प्राप्त होईल. तर अशाच्या महत्त्वाच्या अपडेट आहेत. सगळ्यात अगोदर मिळवण्यासाठी मराठी बिग गाईड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.